लातूर जिल्ह्यात 3000 जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असताना 476 लोकांना केवळ आधार कार्डाच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे देऊन नागरिकत्वाचा अधिकार देण्यात आला असल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः मान्य केलेला हा प्रकार आता मोठ्या वादात सापडला आहे। पोलिसांनी पत्र लिहूनही अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही। यावरून जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईची मागणी होत असून जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार टाकण्यात आला आहे। लातूर जिल्ह्यात बनावट किंवा नियमबाह्य पद्धतीने जारी केलेल्या जन्म प्रमाणपत्रांची तपासणी सुरू आहे। यामध्ये एकूण 3000 जन्म प्रमाणपत्रे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो 476 नागरिकांचा, ज्यांनी जन्माचा कोणताही ठोस पुरावा न देता फक्त आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र मिळवले आहेत। या प्रमाणपत्रांच्या आधारे त्यांना भारतीय नागरिकत्वाचा हक्क मिळाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र देत हा प्रकार मान्य केला असला तरी अद्याप या 476 लोकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई झालेली नाही। तसेच तक्रारदारांनी लातूर शिवाजीनगर पोलीस ठाण्याने देखील योग्य कारवाई न केल्याचा आरोप केला आहे। यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्याकडून तपास काढून घेण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे। नवीन पोलीस अधीक्षकांनी सर्व पुरावे पाहून आश्चर्य व्यक्त केले असून हा तपास प्राधान्याने केला जाईल असे आश्वासन दिले आहे। या दरम्यान महाराष्ट्रभर जन्म प्रमाणपत्रांची तपासणी मोहिमेत 42,000 प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून त्यापैकी तब्बल 41,300 प्रमाणपत्रे मुस्लिम समाजातील नागरिकांची असल्याचे समोर आले आहे। प्रशासनाने पहिल्या टप्प्यात प्रमाणपत्रे परत घेऊन नंतर संबंधितांकडे जन्माचा पुरावा मागण्याची तयारी सुरू केली आहे। शहरातील 3000 विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे। हे 3000 मूळ जन्म प्रमाणपत्र परत घेण्याची प्रक्रियेत लातूर जिल्हाधिकारी आणि लातूर महानगरपालिकेचे कमिशनर आयुक्त मुख्य अधिकारी हे खूप ढिलाई आहे त्या प्रकरणात। त्याचबरोबर 476 लोक हे असे आहे की ज्यांच्याकडे काही पुरावे नाही, त्यांनी फक्त आधार कार्ड दिलं आणि त्या आधारावर त्यांना जन्म प्रमाणपत्र म्हणजे नागरिकत्व दिलं। हे लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं, पोलिसांनी पत्र लिहिलं, पण त्या 476 लोकांवर अजूनपर्यंत काही कारवाई केली नाही। याबद्दल लातूर जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मी मुख्य सचिवांकडे केली आहे। आज पण मी लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर बहिष्कार घातला आहे, कारण की 476 लोकांना फक्त आधार कार्डच्या आधारावर जन्म प्रमाणपत्र भारतीय नागरिकत्व देताच येत नाही आणि त्याच्या विरोधात लातूर शिवाजीनगर पोलीस स्टेशनने काहीही कारवाई केली नाही। म्हणून त्या पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास काढून घ्या ही मागणी केली आहे। पोलीस अधीक्षकांची आता तुमची भेट झाली, त्यामुळे काय चर्चा? पोलीस अधीक्षक नवीन आले आहेत, त्यांना सगळे पुरावे दिले आहेत आणि ते पण आश्चर्यचकित झाले आहेत। त्यांनी सांगितलं आहे आम्ही हे फास्ट ट्रॅकवर इन्व्हेस्टिगेशन करूया। काय स्थिती आहे मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांना तुम्ही भेटी देताय? एकंदर महाराष्ट्रात 42 हे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले। ते 42,000 पैकी 41,300 हे मुस्लिम समाजाच्या अशा लोकांचा आहे की त्यांचा जन्म इथे झाल्याचा काही पुरावाच नाही आहे। म्हणून पहिल्या टप्प्यात ते रद्द करायचे, त्यांना दिलेलं प्रमाणपत्र परत घ्यायचं आणि त्यानंतर त्यांना प्रश्न विचारला जाणार तुझा इथे जन्म झाला आहे, त्याचा पुरावा नाही आहे, तर मग तू इथे कसं राहू शकणार? दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना 7व्या रांगेत बसवल्याचं फोटो जे आहेत ते समोर आलेले आहेत, कसं पाहता याच्याकडे? हे पण मला कधी कधी असं वाटते की आपण मीडियानी आणि आमच्यासारखा पोलीस स्टेशननी उद्धव ठाकरेची लाचारी समजून घ्यायला हवं। लाचार आहे, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी ज्यांनी आपल्या वडिलांची संस्कृती गहाण ठेवली, आता 20 वर्षानंतर दोस्ती करायला निघाले आहेत, तर त्यांचं सेनेचं अस्तित्व त्याचा पुढे प्रश्नचिन्ह आहे। म्हणून त्यांची केविलवाणी परिस्थितीची लाचारीची अधिक मजाक आपण करू नये। राहुल गांधी सांगतायत
राहुल गांधी सांगतात 1 कोटी ते 80 लाखापर्यंत महाराष्ट्रात बोगस मतदान झालं. आता असं आहे की एका बाजूला उद्धव ठाकरे 7व्या रांगेत बसतात आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी रोज नवीन नवीन स्टंटबाज करून त्याला मुख्य निवडणूक आयोगाने आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टाने 3दा राहुल गांधीला सांगितलं आप कैसे देशभक्त हो, म्हणून स्वतः ती उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी रोज उठून एक नवीन स्टंट करायचं. संजय राऊत बहुतेक त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतलेली दिसत आहे. एकत्र आल्यास काही फरक पडेल? आता कसं आहे, कुणाला 2 मतं मिळाले आहे, कोणाला 2.25. ठीक आहे. जन्म प्रमाणपत्रासारख्या महत्त्वाच्या कागदपत्राचा गैरवापर थांबविण्यासाठी प्रशासनाची कारवाई जरी सुरू असली तरी पुरावे नसतानाही नागरिकत्व देण्याचा हा प्रकार अनेक प्रश्न निर्माण करतोय. आता पाहावे लागेल की जिल्हाधिकारी आणि पोलिसांवर झालेल्या आरोपांवर नेमकी काय पावले उचलली जातात.